नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहत आहात आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता. बघू शकता एक्झॅक्टली एक स्ट्रॉंग सपोर्टिंग लेवल होती 22,465. सुपर्ब अशा पद्धतीने त्या लेवलला सस्टेन करून एवढं भयानक तुफान असं वर गेलेलं आहे. पहिलं टार्गेट अचीव करून सेकंड टार्गेटपर्यंत थांबायचा प्रयत्न केला 22,651 बघू शकता. त्याच्यानंतरचाही टार्गेट होता 22,700. ही लेवल एक्सटेंड केली आपण, तर लक्षात येईल तुम्हाला. सो अशा पद्धतीने हे नेक्स्ट टार्गेट आपले असू शकतात वरचे. तर जे काय आहे ते अपडेट मी तुम्हाला थोड्याच वेळात देतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह सेशन पण असतं आपलं, जॉईन करत चला. इथे बघूयात आपण बँक निफ्टीने तर आज तुफान जवळपास 1200 पॉईंट पॉझिटिव्ह बघू शकता. लेवल बॉक्स सगळा ब्रेक करून वरच्या वर. तरी इथे खूप सारे रजिस्टर होते बघा, 2-3 रजिस्टर होतेच. तिन्ही रजिस्टर ब्रेक करून वर एकदम हाय रजिस्टर लेवललाच मार्केट बघायला मिळतंय बँक निफ्टीमध्ये मित्रांनो. फाईन निफ्टीमध्ये लक्षात घेऊयात आपण. खूप स्ट्रॉंगली एका गॅप अपमध्येच ओपनिंग झाली आणि जसं ओपन झालं की रिट्रेस घेऊन त्या स्पीडनी मार्केट वर गेलं मित्रांनो. बघू शकता ह्याच लेवल ह्याच एंट्री तुम्हाला मी प्रिडिक्ट करायचा प्रयत्न केला होता इंट्राडेमध्ये सुद्धा. बघू शकता सकाळी सकाळी एंट्रीज इथं लावून दिल्या होत्या तुम्हाला की अशा पद्धतीचं आजचं मार्केट असेल. निफ्टीमध्ये थोडंसं स्टॉप लॉस रेंजला येऊन गेलं मित्रांनो, स्टॉप लॉसच्या रेंजला आलं आणि त्या स्पीडनी रिकवर झालेलं आहे. 120चं टार्गेट दिलं होतं, 140पर्यंत गेलेलं आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो, इथं खाली कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, तिथे मेसेज करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप देखील जॉईन करू शकता. बँक निफ्टीमध्ये तर बघू शकता एकदम छोटंसं टार्गेट दिलं होतं मी 49,000पर्यंत. 49,300पर्यंत मार्केट 400पर्यंत पोहोचलेलं आहे. बघू शकता इकडे खूप चांगल्या अशा पद्धतीत. फाईन निफ्टीमध्ये पण बघू शकता डॉट टू डॉट रॅली कव्हर अप करायचा प्रयत्न मार्केटने हाय टू हाय ब्रेक केलेले आहेत. एक्झॅक्टली लेवल्स होती त्याच्यापेक्षाही वरती गेलेलं आहे मित्रांनो. हे होतं आपलं इंट्राडेच्या लेवल्स एंट्री एक्झिट. इथे बघूयात डाउजॉनचं मार्केट कसं असू शकतं. उद्याचा मार्केट व्ह्यू आता डाउजॉनचं मार्केट 60.72 पॉईंट. नॅसडॅक पॉझिटिव्हच व्ह्यू दिसतोय. सेलिंगचं प्रेशर काही दिसत नाही मित्रांनो. आपले जे वर्ल्ड मार्केट गिफ्टी सेन्सेक्स जे आहेत ते थोडेसे निगेटिव्ह व्हायचा प्रयत्न केलेला आहे. बाकी सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि पॉझिटिव्हच व्ह्यू दिसून चाललेले आहेत. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, लाईव्ह मार्केटचे अपडेट देत जातो. इव्हन कालचा देखील व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. बघा सकाळी सकाळी एंट्रीज दिल्या होत्या इथे खालच्या बाजूला. सगळे टार्गेट आपले अचीव झालेले आहेत. आजचा जो काही रिकव्हरीचा बाउन्स बॅक निघाला जबरदस्त रिटेस्ट होता मित्रांनो हा. निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस 22,750. PCR तयार झालेलं 0.25. चान्सेस टू बी हाय. उद्या छोटा मोठा गॅप अप देईल, सस्टेन करेल आणि एक स्ट्रॉंगली सपोर्टसुद्धा क्रिएट होतो 22,500. त्या रेंजपर्यंत निफ्टी पुन्हा एकदा खाली येऊ शकते. एक 22,500चं एक सपोर्टिंग लेवल दिसून येत आहे. 49,600 वरती रजिस्टर दिसतोय. गॅप अप होण्याचे चान्सेस. PCR तर झालं 0.32. एक स्ट्रॉंगली सपोर्ट क्रिएट होतो 49,000वरती मित्रांनो. म्हणजे एक रिटेस्टची लेवल जर झाली का 49,000वरती रिटेस्ट येऊ शकतं. ओके, अशा पद्धतीने मार्केट बघू शकतो आपण इथे बँक निफ्टीमध्ये. फाईन निफ्टीमध्ये बघूयात मित्रांनो. स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 21,800. PCR तर झाला आहे 0.55. चान्सेस टू बी हाय की इथे सुद्धा गॅप अपच बघायला मिळेल 21,800च्या रेंजला. खूप दिवस झालं हा रेंज ब्रेक केला नाही. तुम्हाला आता खरी गंमत दाखवतो इथे. सुपर्ब. ओके, मार्केटचा जो हा चेन होता, चेन म्हणण्यापेक्षा एक असेंडिंग ट्रायंगल होता मित्रांनो. इथे बघू शकता, याला तुम्ही बुलिश वेज असं पण म्हणू शकता. ऐकला असेल हा पॅटर्न, कधी बघितला नसेल तुम्ही कुठला बुलिश वेज नावाचा. सो आत्ता तो तयार झालेला आहे जबरदस्त आणि त्याचं ब्रेकआउटसुद्धा भयानक मिळालेलं आहे. बट हे कसं आठवड्याच्या टाईम फ्रेम आहेत ना, सो त्याच्यामुळे ब्रेकआउट तर दिलं बट शुअर नाही अजून, कारण की अजून 4 दिवस बाकी आहेत. वरच्यावर सस्टेन केलं तर मग मजा, मग बघूयात किती हाय देतं ते. बट तोपर्यंत आपण शुअरिटी घेऊ शकत नाही की कुठपर्यंत वर जाईल. एक रिटेस्ट मात्र नक्की होणार एवढं मात्र फिक्स, कारण की ज्या स्पीडने आज ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला सेलिंगचं झालं नाही मित्रांनो. थोडे सेलर्स अजूनही ॲक्टिवेट आहेत. ते रिटेस्ट करण्यासाठी इथं बघू शकता 49,000पर्यंत मार्केटला पुन्हा एकदा रिव्हर्स म्हणजे 300-400 पॉईंट पुन्हा एकदा रिव्हर्स आणू शकतात. निफ्टीमध्ये पण तीच गोष्ट आपल्या लक्षात येते. सुपर्ब लेवल सुपर्ब आहेत. एक रजिस्टर लेवल सुद्धा ब्रेक केली त्याने. सो हे खालचे आता मी वाटलंच तर एक हायर 22,762चं एक रजिस्टर आहे. मग रिटेस्ट काय असू शकतो, कसा लेवल रिटेस्ट होऊ शकतं ते देखील मी कळवायचा प्रयत्न नक्कीच करेन मित्रांनो.
ओके, माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. अजून कमेंट्स करत चला दुसऱ्या कंपनीबद्दल. मी निफ्टी, बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी फोकस करत असतो, बट कुणाला वाटत असेल एंट्री एक्झिट पाहिजे असतील कुठल्या स्टॉकमध्ये तर कमेंट्स करत चला, मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. एक टाटा गोल्ड म्हणून आहे मित्रांनो, टाटाचा गोल्ड. ओके, तो देखील तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा. सो सुपर्ब तो आहे. मार्केट बघू शकता इकडे नॅचरल गॅसची सुद्धा एक एंट्री आहे प्रेडिक्ट केलेली. टाटा गोल्ड म्हणून आहे, 7 रुपयाची एंट्री देण्याचा प्रयत्न केलाय मी त्याच्यात. टाटा गोल्ड. ओके, गोल्ड हा इथे आलाय बघा. सुपर 7.17 जस्ट आता सुरुवात झाली मित्रांनो. नक्कीच होल्डिंग करून ठेवा, लॉंग टर्मसाठी खूप बेस्ट आहे. बेस्ट. ओके, तुमचे पैसे कधी 10 पट आणि कधी 100 पट होतील कळणार पण नाही. फक्त होल्ड करायचा प्रयत्न करा. ओके, जेवढं 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जाऊन द्या ना. 4 पट रिटर्न मिळत आहेत, 100 पट रिटर्न मिळत आहेत. 4 वर्ष काय 5 वर्षात पण मिळणार नाहीत कुठल्याही क्षेत्रात, बट शेअर मार्केटमध्ये तुम्हाला 100 पट रिटर्न मिळतात. सो होल्ड करायची जबाबदारी, जिम्मेदारी तुमची आहे. सो तेवढं एक प्रेशर काउंट करा. चलो, जास्त वेळ न घालवतात, उद्या फाईन निफ्टीची एक्सपायरी सुद्धा असणार आहे मित्रांनो. सो काय लेवल्स आहेत मी एक्सप्लेन करतो. जास्त काही व्ह्यू नाही आहे माझा डाऊन किंवा अप. सो एक जे दिसतंय ते सांगायचा प्रयत्न करूयात आपण. रेट टेस्टसाठी मार्केट पुन्हा एकदा 500च्या लेवलला तर नक्कीच गाठणार. 500ची लेवल गाठणार आहे रेट टेस्टसाठी. इव्हन वाटलंच तर आज तर चांगला रिटेस्ट करून गेलं, तसं यायला नाही पाहिजे या लेवलला. इथून कंटिन्युअसली हाय जायला पाहिजे. पहिला एक रजिस्टर आहे आपला, बघू शकतो इथे 22,767चा. 2-3 दिवस झाले, 3 दिवस झाले बघा कंटिन्यू मी तो रजिस्टर देतोय. उद्या जाऊ शकतो त्या रजिस्टरला. एक स्ट्रॉंगली सपोर्ट सुद्धा क्रिएट होतो इथे. सपोर्टच आहे हा 22,571. तो जर सस्टेन केला तर चांगला हाय देईल मार्केट. 22,876चा सुद्धा. निफ्टीमध्ये बँक निफ्टीचं बघूयात मित्रांनो आपण. सुपर्ब लेवल जबरदस्त आउट ऑफ क्रॉस करून वरच्यावर जाण्याचा प्रयत्न इथे बघायला गेलो आपण. सो तुफान असं वर गेलेलं आहे मार्केट. तुफानच म्हणूयात आपण याला. बघा ना, 600-700 पॉईंट बोलता 1200 पॉईंट मार्केट अचीव करत चाललंय. 1200 पॉईंट मार्केट मुवमेंट देत चाललंय, है की नाही. आणि आपण बसलो कॉलपुट घेत. सो असं करून चालणार नाही मित्रांनो. एक होल्डिंग म्हणा, बँकांमध्ये होल्डिंग आहे की नाही, किंवा शुअरिटी असणं खूप गरजेचं आहे की जाणार तर जाणार वर, आहे की नाही. लेवल आहेत, अचीव करतील, मी त्याच्यात एंट्री घेईल, टार्गेट अचीव होतील. मला वाटतं बँक निफ्टीने आत्तापर्यंत हायच दिला. एकदा चेक करूयात आपल्या विकली ग्राफमध्ये, म्हणजे लक्षात येईल. सुपर बँक निफ्टीने नवीन हाय दिलेला आहे. आत्तापर्यंत नवीन हाय बँक निफ्टीने दिलेला आहे, बघू शकता इथे. सो त्याच्यामुळे मला पुढचा जो रजिस्टर आहे तो प्रिडिक्ट करता येत नाही आहे. तरी पण मी एक रेंज सांगून देतो तुम्हाला काय रेंज असेल. बँक निफ्टी खाली पडणार आहे, वर एवढं वर नाही जाणार इथं. तो थोडासा गेला तरी हायर आहे देईल. एक 49,700-800चा हायर आहे देईल. हा चलो ठीक आहे, एक रेंज बांधून ठेवूयात आपण. हा सरकवतो थोडंसं वरती. हे आता हे माझ्या ॲनालिसिसनुसार दिलं मी हाय, बाकी काही विषय नाही आहे. इथून जर फॉल झाला तर एक सस्टेन करायचा प्रयत्न करेल मार्केट. ही लेवल इथपर्यंत असं साईडवेज जात इथपर्यंत मार्केट येऊन जाईल. असं हे होतं उद्याचं बँक निफ्टी मार्केट. फाईन निफ्टीची एक्सपायरी असणार मित्रांनो उद्या. काय रजिस्टर, काय सपोर्ट लेवल आहेत. टोटल भंगार आणि फ्लॅट घालेल, साईडवेज घालवेल, एवढा बेकार व्ह्यू फाईन निफ्टीचा आहे. बट तरीसुद्धा देतो तुम्हाला बघा. 21,700 एक्सपायरी. जास्त नडत जाऊ नका मित्रांनो. एका दिवशी अशी काही कुठली कांडी नाही की एका दिवशी चमकेल आणि तुमचं आयुष्य पलटेल. ओके, त्यापेक्षा बेटर आहे पेशन्स ठेवा, संयम ठेवा आणि तिथूनच ट्रेड करायचा प्रयत्न करा. एक रजिस्टर हायर लेवल बघा मार्क करून ठेवतो मी. 21,900 धरा, 21,900ला करतोय मी इथे रजिस्टर लेवल. सो इथून पुन्हा एकदा रिटेस्ट होईल किंवा असं अख्खा दिवस इथं साईडवेज बॉक्समध्ये घालेल, वरच्या वरच घालेल, खाली सुद्धा ब्रेक करून वर जाऊन पुन्हा इथं साईडवेज घालवेल. असा एक व्ह्यू दिसून येत चाललेला आहे माझा. पडायला तर पाहिजे चांगलं इथपर्यंत, बट नाही पडणार सुद्धा नाही तो. ओके, कारण की त्याचे जे वॉल्यूम आणि त्याचा जे डायरेक्शनलेस जो ग्राफ बनलेला आहे. सो अशा पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतो. चान्सेस टू बी हाय, सपोर्ट ब्रेक करून खाली पडेल बट पडणार नाही. तो उद्या एक्सपायरी आहे, सो ट्रॅपच करेल ते. त्यातल्या त्यात मंथली महिन्याची शेवटची एक्सपायरी आहे. तशा पद्धतीने ही मार्केट व्होलाटाईल मुवमेंट असू शकते. सो जे काय असेल ते आपण उद्याच्या लाईव्ह मार्केटला बघूयात. त्यासाठी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे उद्या सकाळी 9 ते 11ला तुम्हाला बेल आयकन नोटिफिकेशन येऊन जाईल. जॉईन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद सुद्धा देताय तुम्ही.
खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.